रसिक हो नमस्कार. शब्दालयच्या आजच्या भागात मी आरती गांगण सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, रंगीबेरंगी माशांची काचेपलीकडची दुनिया न्यारी आहे. त्यांना बघण्यात एका वेगळ्याच अद्भुत जगात आपण रममाण होतो. एंजलची स्थिर शांत हालचाल पाहिली की मन शांत होतं. एरवी कसलीही किंमत नसलेल्या किड्यांना या माशांचं खाद्य म्हणून केवढा भाव असतो. रसिक हो, माशांची विलक्षण दुनिया या विषयावरच्या एका मावशीच्या आणि तिच्या भाचीच्या गप्पा आता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. माशांची विलक्षण दुनिया. काय ग मावशी, हा फक्त नावाचाच फायटर. सारखा लपतोय काय, कधी झाडाच्या आड कधी घरात. खरंय, नावात काय आहे हे आपण आपल्यासाठी म्हणतो ना, ते या माशांनाही लागू होतंय असं दिसतंय. या फायटरचं बारसं करताना त्याच्या मम्मी पप्पांना कुठे माहीत असणार हा मोठा झाल्यावर भित्रा होणार ते. मावशी, हा फायटर कसला? हा तर अफ्रेड मासा. मीनू, हा गोल्डफिश बघितलास? नावाप्रमाणेच सोनेरी केशरी आहे. काय दिमागदार हालचाल आहे याची. मावशी, याला माशांचा राजा वगैरे म्हणतात का ग? मीनू, मी असं वाचलंय, फिश टँकमधल्या माशांचा राजा डिस्कस माशाला म्हणतात. तो दिसायला खूपच देखणा असतो. हा काय पांढरा शुभ्र रेड कॅप, सर पर टोपी लाल, ते गाणं नाही का, होत तेरा क्या कहना. रेड कॅप बघून हे गाणं आठवलं. मावशी, याच्या डोक्याजवळचा तो रेड कलर म्हणजे खरंच त्याला कॅप घातल्यासारखं दिसतंय. हो ना, अमेझिंग. मीनू, हे कोळी मासे बघितलेस? हा कोळी चांदीसारखा चमचमतोय. हा सोन्यासारखा पिवळा. हा बघ, सोनेरी रंगावर काळसर ठिपके, वर खाली खाली वर काय मुसंडी मारतोय. याला बहुतेक नृत्याची आवड दिसते. आणि याच्या बाजूचे कल्ले कसे पंखासारखे फडफडतायत, जणू आकाशात भरारी घेतल्यासारखं वाटतंय. वाह, क्या बात है. बरं का मीनू, हे एंजल मासे म्हणजे माशांमधले विचारवंत दिसतायत. किती संथ शांत हालचाल आहे यांची. आपल्याही आयुष्यात शांतपणे सातत्याने प्रयत्न करणारे यशस्वी होतात. तसंच आहे या एंजलचं. हे एंजल इतर माशांच्या तुलनेत उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूत तग धरून आहेत. चंचलपणा अजिबात नाही, ठहराव आहे. मनात विचारांचा गोंधळ झाला की या एंजलची संथ हालचाल बघून मन शांत होतं. मावशी, आपल्या बाबतीत कसं शांत हुशार माणसांना काही माणसं उगाचच त्रास देतात. त्यांना त्यांचं शांत राहणं बघवत नाही. तसंच हा गोल्डफिश बघ ना, सारखा त्या एंजलच्या मागे लागतोय. का त्याच्याबरोबर पकडापकडी खेळतोय? किंवा आपण सोनेरी असल्याचा दिमाग दाखवतोय. अगं, पण तो एंजल कुठे त्याला महत्त्व देतोय? तो आपल्याच विश्वात रममाण आहे. तू मोठा तुझ्या घरचा असा त्याचा आविर्भाव दिसतोय. मीनू, या एंजलचे खाण्याचे तसे काही नखरे नाहीत हं. किडे नाही मिळाले तरी गोळ्यांचा आवडीने चट्टामट्टा करतात. बघ, म्हणजे कोणालाही कमी समजू नये म्हणतात ना, ते असं. एरवी कसलीही किंमत नसलेल्या या किड्यांना माशांच्या खाद्यासाठी केवढा भाव असतो. प्रत्येकजण आपल्या जागी श्रेष्ठच असतो. मावशी, टँकचं इंटेरियर सुद्धा एकदम भारी केलंयस हां. हा शंख शिंपल्यांचा वॉलपेपर, ही रंगीबेरंगी झुडपं, निळे पिवळे स्टोन्स, खरंच समुद्राच्या आतली सृष्टी उभी केलीस. या गर्द झुडपातून उसळणारं पाणी म्हणजे डोळ्यांना सुखावणारा कारंजाच. या उसळणाऱ्या कारंजातून मुक्त विहार करताना या माशांनाही गंमत वाटते ना. मावशी, घरात फिश टँक योग्य जागी ठेवला तर चांगलं करिअर होतं असं वाचलंय. फक्त फिश टँक ठेवून काही करिअर होत नाही हो. त्यासाठी अभ्याससुद्धा करावा लागतो. आणि हो, टँक आणल्यावर 15 दिवसांनी पाणी बदलणं, टँक साफ करणं हे सुद्धा करावं लागतं. मीनू, काचेपलीकडची ही सृष्टी बघण्यात वेळ कसा गेला ते कळलंच नाही बघ. व्यक्ती तितक्या प्रकृती हे आपण माणसांच्या बाबतीत म्हणतो ना, हीच उक्ती माशांनाही लागू होते बरं. रसिक हो,
माशांची विलक्षण दुनिया या विषयावरच्या एका मावशीच्या आणि तिच्या भाचीच्या गप्पा आता मी तुमच्यासमोर सादर केल्या. आजचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. नमस्कार.